नमस्कार. उद्या 12वीच्या परीक्षा आहे. कंधार कार्यक्षेत्र आहे आपल्याकडे. खूप बैठका झाल्यात आपल्या कॉपीमुक्त अभियानामध्ये सुरक्षेच्याबद्दल. त्या सगळ्या गोष्टीचा आढावा प्रशासनानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण घेतलेला आहे. त्याची काय तयारी आहे, पालकाला आणि विद्यार्थ्याला आपण काय आव्हान? माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हा सर्वांना आवाहन केले आहे की नांदेड जिल्हा हा आपल्याला कॉपीमुक्त करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा त्या सेंटरवरती मिळाव्यात, म्हणून आपण सर्व संचालकांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या मुलांना ज्या काही आपल्या मिनिमम बेसिक फॅसिलिटी द्यायच्या आहेत त्या प्रत्येक केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासोबत आपण सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत. त्यासोबत आपण बैठे पथक आणि भरारी पथक असे ऑर्डर काढलेले आहेत. प्रत्येक केंद्रावरती 3 कर्मचारी अधिकाऱ्यांचं एक बैठक पथक असेल. ते पूर्ण परीक्षेदरम्यान त्याच केंद्रावरती उपस्थित राहतील व केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची ते काळजी घेतील. त्यासोबतच आपण आपले बीडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची भरारी पथक म्हणून आपण आदेश केलेले आहेत. भरारी पथकाचं काम आहे की त्यांनी वेगवेगळ्या भरारी केंद्रावरती भेट देऊन तिथले कुठेही अनुचित प्रकार होत नाहीये याची खबरदारी घेणं. यासोबत आम्ही विशेष एक अजून एक बाब कंधारमध्ये फॉलो केलेली आहे की आम्ही अगोदर म्हणजे जसं की एकदाच सर्व लोकांची भरारी पथकाची आदेश काढलेले नाहीये. त्यामुळे काय होतं की कोणतं भरारी पथक कुठे जाईल किंवा कोणते बैठे पथक कुठे जाईल हे कुणालाही कळणार नाही. त्यांची ऑर्डर आपण फक्त काही वेळापूर्वी परीक्षेच्या अगोदर टाकणार आहोत आणि त्यामुळं जो कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल त्याला हे माहित नसेल की आज आपल्याकडे कोणतं पथक येणार आहे. त्यामुळं हे देखील एक विचारपूर्वक घेतलेलं आम्ही पाऊल आहे. त्यासोबत विद्यार्थी आणि पालकांना माझे एक आव्हान आहे की हे जे काही आपण कॉपीमुक्त नांदेड अभियान राबवत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की आपल्याकडे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार व्हावेत, एक सुज्ञ नागरिक तयार व्हावेत आणि यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना त्रास देण्याचा आपला कोणताही उद्देश नाहीये. परंतु फक्त उद्या हे जे सुजाण नागरिक या विद्यार्थ्यांमधून निर्माण होणार आहेत ते गुणवत्तापूर्ण असावेत एवढाच आपला उद्देश आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संदर्भात आपल्याला सहकार्य करावं. धन्यवाद.